फायनली असेंब्लीचं आज काम झालं. मी असं काय म्हणते कळलं तुम्हाला पुढे. सकाळी उठल्या आधी रात्री लाईट नव्हती, त्याच्यामुळं काही दळण टाकलं नाही. आणि नंतर ना ते डम लाईट होती. मी सकाळी उठल्या पहिल्यांदा दळण केलं आणि दळण टाकलं आणि त्याच्यानंतर ना मग सुरुवात केली झाडून पोचायला. झाडून बिडून घेतलं आणि त्याच्यानंतर ना आंघोळ करून आली आहे स्वयंपाक घालत. आणि म्हटलं आता स्वयंपाक करावा, कंटाळा आला होता जरा, पण जरा थोडी तब्येत बरोबर नाही आहे. पांढरे केस दिसतात ते, माझी मेहंदी लावायची नाही गरजेचं आहे. चालले सर रात्रीची भांडी आहेत अजून लावायला, ती पण नव्हती लावली मी. म्हटलं आता सुरुवात आता भांडी ज्या ठिकाणी पोस्ती करून मग बाकीच्या कामाला सुरुवात करावा. मग भांडी 2 टप भांडी आहेत, ती पूर्ण ती लावली आता वळीला. त्याच्यानंतर आपली स्वयंपाकाची तयारी सुरू केली. भात इकडं कालवण तिला तर करणे आहे ते आहेच आहे, ती कंटाळा येऊ काही येऊ नाही. आणि त्याच्यानंतर ना माझी नाटा तिला मम खाऊ पाहिजे नव्हता आणि तिला जो पाहिजे तोच खाऊ पाहिजे नव्हता. मग तिला दिली केळी. निम्मा स्वयंपाक झाल्याच्यानंतर ना मला लक्षात आलं आज एकादशी. मग पटकन तांदूळ भिजायला घातले, कारण का स्वयंपाक तर माझा ऑलरेडी झाला होता, फक्त भाकरी करायच्या राहिल्या होत्या. मला आता एवढं कालवण हे झाले. मग आता लाईटीची दुर्दशा माहितीचे. मग हे शेंगदाणे घेतले भाजून आणि घेतले वाटून. तिकडे लाईटीचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून गव्हाचं दळण झालं होतं सकाळीच. जरा गव्हाचं निवडून ठेवलेले आहेत गहू, उलटे पालटे केले आणि ते टाकले दळायला. मग आता उपवास आहे म्हटल्यानंतर ना एकादशी मग जरा भाकरी बेतानेच केल्या. आणि बाहेर आहार पडला होता, घरात भाकर एका बाजूने भाजली, पाचून घेतलेली, चुली उभाय जाऊन बाहेर भाजले. मग आता त्याच्यानंतर ना मग माझे पप्पा म्हटले मला दुपारनं कामाला जायचं आहे. मग त्यांच्या पण डब्याची तयारी केली. ही डब्याची भाजी बनवते मी आणि फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण का उन्हाने ती राहत नाही. जायच्या टायमिंगला माझी बाकीचीच कामं चालू असतात, तेवढा वेळ नाही भेटत मला पटकन जाऊन भाजी टाकायला. मग हे बघा ही परतची भांडी. मग झालं स्वयंपाक त्याच्यानंतर परतची भांडी आणि आहे आपल्या डेलीचं. ह्या गोण्या बिण्या झाल्या होत्या रिकाम्या, तेवढ्या धुवायला होत्या. ही ड्रम खूप खराब झाली होती, उन्हाने जरा तापतात आणि शेवाळ धरतं, ती घासली. एवढं सगळं झाल्यानंतर रोज मी म्हणते देवापाशी गेल्यानंतर ना समय घासीन फरशी पुसता आज समईच बाहेर आणली होती. पहिल्यांदा तिला राखणी मातीने पुसून घेतली होती, नंतर झाली करून घेतली होती, मग घासून घेतली. मग म्हटलं आता आज दिवसभराचा समय बराच वेळ गेला, कारण का खूप खराब झाली होती. बराच वेळ गेला तिला धुवायला ना, मला खूप झोप येत होती. म्हटलं आता घासलेल्या समय देवा पुढं लावावा, कारण का ते दिवाबत्ती करताना लक्षात येतं समय खराब झाली आणि तेवढा वेळ नसतो त्या टायमिंगला ते घासायचे. दुपारच्या बारी वेळ येतो, पण टाईम कधी भेटत नाही किंवा लक्षातही नाही राहत. मग शेवटी ती घासली, तेवढी चकचकीत नाही निघाली, पण निघाली बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ना मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला भाजीला गवारी निवडली, कारण का दादांना उपवास होता, त्यांना एकादशी. माझ्या पप्पा डबा घेऊन गेले होते, ते काय जेवायला फक्त 2च माणसं. पोरांचंही जेवण खावण झालं होतं, आमचंही उरकलं जेवण खावण आणि डबा भरून ठेवला राहिलेल्या सामानाचा, भांडी घासून आली. त्याच्यानंतर ना मग मला हे असेंब्लीचं काम घेतलं होतं मी, ते राहिलं होतं थोडंसं ना माझं. मग ते घेतलं कंप्लीट करून. नाटा काय झोपली नाही, इकडून तिकडून चाललं आहे तिचं. हे असेंब्ली घेतली होती एका कंपनीतनं तयार करण्यासाठी, पण काय ते मुलांच्यामुळं आणि ते असेंब्लीचं काम जरा किचकट आहे, ते काही मला परवडलं नाही. एवढं त्यांनी दिलेलं मला कंप्लीट करून दिलं आम्ही. पुढच्या वेळेस बोलले जरा तुम्ही मार्जिन जास्त देत असले तर घेऊ, नाही तर नाही. धन्यवाद. असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.